घेऊन आलेलं आहे तलाठी भरती 2026 सामान्य ज्ञान सराव प्रश्नपत्रिका 9वी. तुमच्या सर्वांचं ब्रेनबूम मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वपूर्ण क्वेश्चन आपण या भरतीसाठी घेतलेले आहेत, तर आपण शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. व्हिडिओचा आजचा पहिला प्रश्न, खेलो इंडिया पॅरा गेम 2025 कितव्या क्रमांकाच्या होत्या असा प्रश्न दिलेला आहे. कितव्या क्रमांकाच्या होत्या? ऑप्शन 1 पहिल्या, ऑप्शन 2 दुसऱ्या, ऑप्शन 3 तिसऱ्या, ऑप्शन 4 चौथ्या. तर खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 या दुसऱ्या क्रमांकाच्या होत्या. हे ऑप्शनचं उत्तर आहे, प्रश्नाचं उत्तर आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या होत्या. ऑप्शन नंबर 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे 2025 मध्ये. आता ही 2025 झालेली विजेता संघ होता हरियाणा. हरियाणाला याच्यामध्ये 104 पदके मिळालेली आहेत. किती? 104 पदके, लक्षात ठेवा. तमिळनाडू जे आहे, तमिळनाडू याला 74 पदके भेटलेली आहेत आणि तिसऱ्या क्रमांकाला उत्तर प्रदेश UP यांना 64 पदके मिळाले आहेत आणि महाराष्ट्राचा क्रमांक 5वा आहे. याच्यामध्ये 43 पदके महाराष्ट्राला मिळाले आहेत. त्याच्यामध्ये 18 सुवर्ण पदके, 13 रौप्य पदके आणि 12 कांस्य पदके आहेत. हे आपल्याला काय करायचं त्याच्यासोबत लक्षात ठेवायचं आहे. तर खेलो इंडिया पॅरा गेम 2025 या दुसऱ्या क्रमांकाच्या होत्या. हरियाणाला 104, तमिळनाडूला 74, UPला 64 आणि महाराष्ट्राला 43. अशा पद्धतीने 18 सुवर्ण, 13 रौप्य आणि 12 कांस्य पदके या ठिकाणी काय केले आहेत, महाराष्ट्राला मिळालेली आहेत. चला तर सुरुवात करूया दुसऱ्या प्रश्नाला. हेही तुमच्या लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. दुसरा, परिसीमन आयोगास कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, जे परिसीमन आयोग होतं त्या आयोगास कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला? 1 तमिळनाडू, 2 महाराष्ट्र, 3 पंजाब आणि 4 हरियाणा. तर परिसीमन जो आयोग होता त्या आयोगास MK स्टॅलिन, जे की तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते, त्यांनी काय केला होता? विरोध केला होता. तमिळनाडूचे जे मुख्यमंत्री होते MK स्टॅलिन, त्यांनी काय केला होता? या परिसीमन MK स्टॅलिन यांनी काय केलं होता? या परिसीमन आयोगाला विरोध केला होता. प्रश्न तिसरा आहे, सुनीता विल्यम्स 5 जून 2024 अंतराळात गेल्या. सुनीता विल्यम्स 5 जून 2024 अंतराळात गेल्या. ब 18 मार्च 2025 भारतीय वेळेनुसार 19 मार्चला परत आल्या. आणि क होतं, सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या असून त्यांचे गाव गुजरातमध्ये आहे. हे बरोबर आहे. आता थोडंसं पर्यायाचा विचार करूया. पर्याय काय म्हणतो सांगतो, फक्त अ आणि वरीलपैकी योग्य कथन ओळखा म्हणलेलं आहे. फक्त ब, अ, ब आणि क बरोबर आहे. 4 अ आणि क बरोबर आहे. तर 5 जून 2024 त्या अंतराळात गेल्या होत्या, हे बरोबर आहे. 18 मार्च 2025 म्हणजे 19 मार्चला त्या परत आल्या, हेही बरोबर आहे 2025. सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या आहेत, हे राईट आहे. आणि त्यांचे गाव गुजरातमध्ये आहे, हेही बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अ, ब आणि क हे तिन्ही ऑप्शन्स काय आहेत, या ठिकाणी बरोबर आहेत. कारण 18 मार्च 2025 त्या भारतीय वेळेनुसार 19 मार्चला त्या परत आल्या. तर 5 जून 2024 त्या अंतराळात गेल्या होत्या आणि सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या आहेत आणि त्या गुजरातमध्ये त्यांचं गाव आहे, हेही बरोबर आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली असा प्रश्न आहे. महाराष्ट्र भूषणाची सुरुवात कधी झाली असा प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्र भूषण हे एक काय पुरस्कार आहे, याची सुरुवात 1995 झाली. सुरुवात 1995 झालेली आहे आणि पहिला पुरस्कार 1996 देण्यात आलेला आहे. 1996 कोणाला देण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्र भूषण पु ल देशपांडे यांना काय केलेलं आहे? महाराष्ट्र भूषण 1996 देण्यात आलेला आहे. पु ल देशपांडे यांना हा पुरस्कार प्रथम देण्यात आला. देशपांडे यांना 1996 देण्यात आलेला पुरस्कार आहे, ज्याची सुरुवात 1995 झालेली आहे आणि पहिला पुरस्कार 1996 पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, जागतिक पाय डे. तर पाय डे, जागतिक जे पाय डे आहे तो दिवस कधी साजरा केला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 13 मार्च, ऑप्शन 2 16 मार्च, ऑप्शन 3 17 मार्च आणि ऑप्शन 4 14 मार्च. म्हणजे पाय जो डे आहे, पाय डे, हा पाय डे कधी साजरा केला जातो? हा पाय कधी साजरा केला जातो? तर 14 मार्चला हा काय केला जातो? साजरा केला जातो. हे ऑप्शनचं उत्तर आहे 14 मार्च. आता पायबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया.
14 मार्चला हा साजरा केला जातो. पाय हे काय आहे? गणितीय स्थिरांक आहे आणि ज्याची व्हॅल्यू आहे 3.14 अशी त्याची किंमत आहे, जी की गणिताचा स्थिरांक आहे. अमेरिकेची तारीख पद्धती 14 मार्च म्हणजे 3/14 अशा पद्धतीनं लिहिलं जातं. म्हणून हा दिवस पाय डे म्हणून साजरा केला जातो. पाय डे म्हणून साजरा केला जातो. पायचे अंदाजे मूल्य तुम्हाला मी आता सांगितलं 3.14159 अशा पद्धतीने दिलं जातं. अंदाजित मूल्य आहे. आणि पाय म्हणजे काय आहे? तर पाय म्हणजे वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ जे आहे सी भागिले व्यास, आपण त्याला डी असं म्हणतो. C/D अशा पद्धतीनं पाय दर्शवला जातो. आणि पाय डे उत्सव 1988 पासून काय करायला जातो? सुरुवात केली जातो. लॅरी शॉ यांनी सुरू केला. त्यांचं 88 मध्ये सुरू केला. लॅरी सॉ यांनी काय केला? याला सुरू केला. SHAW यांनी सुरू केला. अशा पद्धतीने पायविषयी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. लॅरी सॉ यांनी काय केला? 1988 ला याला सुरुवात केलेली आहे. आणि पाय डे म्हणून 14 मार्च हा दिवस साजरा केला. त्याची व्हॅल्यू 3.14159 आहे. आणि पाय म्हणजे वर्तुळाचा परिघ भागिले व्यास अशा पद्धतीने काय केला जातो? दर्शवला जातो. हेही तुम्हाला काय करायचं? याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे 6वा. देशातील पहिला AI जिल्हा कोणता? असा प्रश्न केलेला आहे. ऑप्शन 1 सिंधुदुर्ग, ऑप्शन 2 सोलापूर, ऑप्शन 3 मच्छलीपट्टणम आणि ऑप्शन 4 पाटणा. तर देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला ओळखला जातो. कोणाला? सिंधुदुर्गला ओळखला जातो. यानंतरचा क्वेश्चन आपण बघणार आहोत 7 नंबरचा क्वेश्चन. 34वा सरस्वती सन्मान कोणास प्राप्त झाला? 34वा जो सरस्वती सन्मान आहे तो कोणास प्राप्त झालेला आहे? तर हा प्राप्त झालेला आहे साधू भद्रेश दास यांना काय केलेला आहे? हा प्राप्त झालेला आहे. 34वा जो सरस्वती सन्मान होता याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. या 2024चा सन्मान आहे जो की महाउपाध्याय साधू भद्रेश दास यांना देण्यात आलेला आहे. याची कृती होती स्वामीनारायण सिद्धांत सुधा आणि भाषा आहे संस्कृत भाषा आहे. सरस्वती सन्मान आणि पुरस्काराची रक्कम आहे 15 लाख जी की दिली जाते. 15 लाख काय केले जातात? पुरस्काराची रक्कम म्हणून दिली जाते. आणि 34वा सरस्वती सन्मान साधू भद्रेश दास यांना स्वामीनारायण सिद्धांत सुधा यांच्या कृतीनुसार काय केला जातो? दिला जातो. हे आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण 8वा प्रश्न बघणार आहोत. खेळातील ऑस्कर जो ऑस्कर पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? 1 ऑप्शन BCCI वार्षिक पुरस्कार, 2 ICC वार्षिक पुरस्कार, 3 लॉरियस पुरस्कार आणि 4 फिफा पुरस्कार. तर जो ऑस्कर पुरस्कार आहे तो पुरस्कार लॉरियस पुरस्कार म्हणून काय केला जातो? ओळखला जातो. हा खेळातील ऑस्कर पुरस्कार म्हणून लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड ने ओळखला जातो. तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. तर लॉरियस पुरस्कार म्हणून काय केला जातो? खेळातील ऑस्कर म्हणून ओळखला जातो. यानंतरचा प्रश्न 9वा आपण पुढे बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 9. पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला तो कधी झाला? असा प्रश्न केलेला आहे. 1 ऑप्शन 6 मे 2025, 2 7 मे 2025, 3 8 मे 2025 आणि 4 22 एप्रिल 2025. तर पहलगाम जो हल्ला झाला होता तो हल्ला 22 एप्रिल 2025 ला झाला होता. आणि या हल्ल्यामध्ये 26 नागरिक काय झाले होते? मृत्युमुखी झाले होते. आणि हा हल्ला बॅसरन व्हॅली या परिसरात काय घडला होता. 26 मृत्युमुखी झाले होते. हे सोबत तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा 10वा क्वेश्चन आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे 2025चा तो कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? हा प्रश्न आहे. 1 कुमार मंगलम बिर्ला, 2 भीमराव पांचाळे, 3 KS चित्रा आणि 4 उत्तम सिंह. तर जो हा लता मंगेशकर पुरस्कार 2025चा आहे तो आहे देण्यात आलेला आहे कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलेला आहे. आणि हा 2025चा चौथा काय आहे? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे. आणि तो कुणाला देण्यात आलेला आहे? तर कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणास ओळखले जाते? जे ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून जे खाली ऑप्शन आहेत त्यापैकी कोणाला ओळखले जाते? 1 दरिपल्ली विकास, 2 दरिपल्ली सुकुमार, 3 ऑप्शन आहे दरिपल्ली रामय्या, 4 दरिपल्ली महादेव. एवढ्यापैकी जो ट्री मॅन ऑफ इंडिया आहे तो दरिपल्ली रमय्या काय केलं यांना
ओळखलं जातं. तर दरिपल्लाद हे तेलंगणातील आहेत. त्यांचं रहिवासी तेलंगणात आणि ती निसर्गावर प्रेम करणारे आहेत. त्यांनी 1 कोटीहून काय केलेले आहे, झाडी जगवली आहेत आणि वाढवली आहेत, लावली आहेत. आणि पर्यावरण संवर्धनासाठी 2017 मध्ये त्यांना काय पद्मश्री मिळालेलं आहे, हेही लक्षात ठेवा. पद्मश्री जे पुरस्कार आहेत ते 2017 मध्ये त्यांना काय करत देण्यात आलेलं आहे. ट्रीमॅन ऑफ इंडिया म्हणून दरिपल्ली रमैया यांना ओळखलं जातं. यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, टेक वारी उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला? तर वारी उपक्रम हा महाराष्ट्र राज्याने सुरू केला. याला विचार करायची गरज नाही. टेक वारी जे आहे ते सुरू केलेली आहे, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र आहे. विचार न करता आपण देऊ शकतो. यानंतरचा 13वा क्वेश्चन आहे. जो क्वेश्चन या ठिकाणी सिंहगणना 2025 नुसार एकूण किती सिंह आहेत? तर सिंहगणना 2025 नुसार एकूण सिंह आहेत. एक ऑप्शन 674, ऑप्शन 2 891, ऑप्शन 3 991, ऑप्शन 4 940. तर या ठिकाणी 891 काय आहेत? सिंह या ठिकाणी सिंहगणना 2025 नुसार आहेत. या ठिकाणी जी गणना केली होती या गणनेनुसार 891 सिंह आता सध्या आपल्या भारतामध्ये आहेत. 891 सिंह आहेत. तर यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी 14वा प्रश्न आहे, जे ऑरेंज इकॉनॉमी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑरेंज इकॉनॉमी ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ऑरेंज इकॉनॉमी आहे ते क्षेत्र कुठल्या क्षेत्राशी, खाली कुठल्या क्षेत्राशी काय आहे संबंधित आहे, आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर काय सांगायचं आहे. तर म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 1 आहे माध्यम मनोरंजन, 2 क्रीडा, 3 शेती आणि 4 मच्छी व्यवसाय. तर खालीपैकी यापैकी कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर क्षेत्र आहे माध्यम, जे की मनोरंजन आहे. या क्षेत्राशी काय आहे? ऑरेंज इकॉनॉमी संबंधित क्षेत्राशी संबंधित आहे. यानंतरचा जो 15वा क्वेश्चन आहे त्याचं तुम्हाला उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारमण, इंदिरा गांधी, प्रभा राव आणि सुषमा स्वराज. या 4 ऑप्शनपैकी कुठला ऑप्शन बरोबर आहे याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट करायचं आहे आणि कमेंट करून या उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे आणि आपल्या मित्रांमध्ये याला नक्की शेअर करायचं आहे आणि चॅनलला काय करायचं तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.